नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मेथी मटार मसाला। तर अगदी ही भाजी साधी सोपी आहे आणि एक पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या तरी नक्कीच खातील अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी तयार होते। तर ही भाजी बनवायला आणि एकदम साधी सोपी आहे। वाटण वगैरे करण्याची आपल्याला काहीच गरज नाही। तर धाबा स्टाईल ही भाजी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण कढई गरम करत ठेवली। कढई चांगली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। अगोदर आपण आता लसूण घालून घेतलाय। तर हा लसूण अर्धी वाटी आहे आणि बारीक चिरलेला। आता घातले आपण अर्धा चमचा जिरं। जिरं आता घातले कारण अगोदर घातलं तर जिरं करपलं जातंय। बघा लसूण चांगला लाल होऊ द्यायचा म्हणजे टेस्ट छान उतरते। त्याच्यामध्ये घातल्यात आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट केलेला। कांदाही चांगला आपल्याला तांबूस असा होऊ द्यायचा आहे म्हणजे टेस्ट भाजीमध्ये छान उतरते। तर आता कांदाही छान असा तांबूस झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे एक बारीक कट करून। तर टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरीही छान लागते भाजी। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला मीठ घालायचे म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो। या भाजीसाठी आपल्याला वाटण वगैरे वाटायची गरज नाही। एकदम टेस्टी आणि मस्त भाजी तयार होते। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। 1 चमचा मी लाल तिखट घातले। तुमच्याकडे जे साठवणीचं असेल ते घातलं तरी चालेल। 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर घातली। अर्धा चमचा आपण हळद घातली आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून घेणार आहोत याच्यामध्ये। मंद आचेवरच आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचेत। आता आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची थोडीशी हातावर चोळून। आपण जेव्हा बाहेर हॉटेलमधल्या भाज्या खातो त्यामध्ये कसुरी मेथी असते त्यामुळे टेस्टही छान लागते। तर हे बघा 1 चमचाभर एवढी हातावर चोळून मी कसुरी मेथी घातली। आता हे मसाले कांदा टोमॅटो चांगलं आपलं तेलावर परतलं गेलंय। आता चवीपुरतं मीठ घालायचे कारण मगाशी आपण टोमॅटोवर मीठ घातलेलं आहे त्यानुसारच आपण मीठ घालायचे। गॅस बंद केलाय मी आणि याच्यामध्ये आता अर्धी वाटी दही घातलंय। दही जास्त आंबट नसावं। दही नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरीही छान टेस्ट येते। लगेच गॅस नाही चालू करायचा। हे सर्व दही घातल्यावर मिक्स करून घ्यायचे म्हणजे दही फुटलं जात नाही आणि भाजी छान टेस्टी होते। आता आपण गॅस चालू करून घेतोय आणि दही घातल्यानंतर 1-2 मिनिटं चांगलं मसाल्यावर हे दही परतून घ्यायचे आणि मी ज्या वाटीत दही घातले त्याच वाटीत पाणी घेऊन 1 वाटीभर एवढं पाणी घालून घेतले। आपण पाणी घातल्यानंतर हे सर्व हलवून घ्यायचं आहे मसाला आणि याच्यामध्ये आता आपण 1 वाटीभर एवढा मटार घालून घेणार आहोत। हा ताजा मटार आहे। ताजा मटार असल्यामुळे याला काही वाफवून वगैरे घ्यायची गरज नाही। तर आता हे सर्व मिक्स करून घेतले आणि 2 मिनिटं हे मटार शिजवून घेतलं आहे आपण। हे बघा मटार छान शिजलेला आहे। आता यामध्ये आपण बारीक कट केलेली 1 वाटीभर एवढी मेथी घालून घेतली। मेथी नसेल घालायची तर अशीच मटारची सुद्धा भाजी छान लागते। तर मी याच्यामध्ये मेथी घालून घेतली। मसाले आणि मटार तर शिजलेलेच आहेत। आता आपण मेथी घातल्यामुळे 5 मिनिट आपल्याला चांगलं हे मंद आचेवर शिजवून घ्यायची भाजी। वासही छान सुटलाय तर आता झाकण ठेवलेलं आहे आपण। हे बघा 5 मिनिटानंतर बघतोय छान भाजी शिजलेली आहे आणि वासही मस्त येतोय। चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। लहान मुलं मेथी खायला कंटाळा करतात तर या प्रकारे अशी भाजी बनवून दिली तर मेथीची भाजी पोटात जाईल आणि अशी चमचमीत भाजी असल्यामुळे 1च्या ऐवजी 2 चपात्या देखील खातील। तर हे बघा टिफिनसाठी मस्त भाजी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।